नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय सिबा न्यूट्रिसिटिकल्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती असली पाहिजे व जास्तीत जास्त फुगवण किंवा जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या कांदा पिकातून आपण कसं घेऊ शकतो। तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले जे सिबा न्यूट्रिसिटिकल्स हा युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून नवीन जी माहिती आपण अपलोड करू ती तुमच्यापर्यंत सहज उपलब्ध होईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही कांदा पिकाबद्दल माहिती सांगतो आणि मग शेवटी एक जबरदस्त फवारणी आणि एक ड्रिप ऍप्लिकेशन जे तुम्ही पाण्यानं सुद्धा देऊ शकता ते सांगेल, जेणेकरून तुमच्या पिकाची जी फुगवण आहे ती अतिशय जबरदस्त होईल। तर मग मित्रांनो, एक गोष्ट मला तुम्हालाही सांगायची आहे की कांदा पिकाचा जर विचार केला तर फुगवण का महत्त्वाची आहे। सर्वात पहिली गोष्ट असते की पातींची संख्या किंवा जी पातींचा आकार आहे तो अतिशय जबरदस्त पाहिजे। जर तिथे पातींची संख्या भेटली, त्याच्यानंतर दुसरी सेकंडरी गोष्ट असते की कांद्याची जी मान आहे तिचा आकार मापात राहिला पाहिजे आणि तसाच जी मान आहे ती दांडगी झाली पाहिजे, म्हणजे दणगट झाली पाहिजे, ही दुसरी गोष्ट। आणि तृतीय गोष्ट अशी की जर कांद्याला फुगवण भेटली तर ते उत्पन्न जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त भेटेल। मग फुगवण करताना महत्वाची गोष्ट अशी की कांदा जेव्हा 35 दिवसाच्या वरती होतो तेव्हा जे नत्राचं प्रमाण आहे ते कांद्यामध्ये कमीत कमी राहिलं पाहिजे। ज्यावेळेस आपण रांगड्या कांद्याचं किंवा रब्बी कांद्याचं उत्पादन घेतो, मग अशा वेळेस थंडीचं जे प्रमाण आहे ते अधिक असतं। मग थंडीच्या प्रमाणामुळे असं होतं की कांद्याचा मानेचा जो आकार आहे तो वाढून जातो। जर मानेचा आकार वाढून गेला तर पुढे जाऊन कांद्याची जी साईज आहे ती लवकर आपल्याला भेटत नाही आणि तिथं डोंगळा फेकला जातो। मग तो डेंगळा जो फेकला जातो तो डेंगळा फेकला नाही पाहिजे, म्हणून आपण झिंक किंवा सिलिकॉनचा वापर तिथं करू शकतो। मग आपल्या सिबा न्यूट्रिसिटिकलचं प्रोटोसिल म्हणून जे प्रोडक्ट भेटतं ज्याच्यामध्ये अॅमिनो प्लस सिलिकॉन आहे, अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे। म्हणजे 200 लिटरच्या टिपासाठी तुम्ही 500 ग्रॅम घेऊन तुम्ही जर त्याची फवारणी केली तर नक्कीच तिथं डेंगळ्यांचं जे प्रमाण आहे ते राहणारच नाही। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक जबरदस्त फवारणी सांगणार आहे। तर या फवारणीमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट्स वापरायचे ते 200 लिटरच्या टिपासाठी मी प्रमाण सांगणार आहे। तर मित्रांनो, पहिलं प्रोडक्ट आहे टेबुकोनोझोल प्लस एझोक्झिस्ट्रोबिन टेक्निकल असणार। मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रसिद्ध कंपन्यांचे प्रोडक्ट तुम्हाला भेटतात। तर ते प्रोडक्ट 100 ml घ्यायचंय तुम्हाला 200 लिटरच्या टिपासाठी। सोबतच तुम्हाला सिबा न्यूट्रिसिटिकलचं जे आपल्याकडे फ्रूट सायझर भेटतं, अतिशय जबरदस्त रिझल्ट फ्रूट सायझरचे भेटतात, ज्याच्यामध्ये पोटॅशियम ग्लुकोनेट येतं, शिवाय प्रोटीन सुद्धा आहे आणि काही प्लांट ग्रोथ हार्मोन सुद्धा आहे, ज्यामुळे अतिशय ग्रेट रिझल्ट या प्रोडक्टचा तुम्हाला भेटतो। तरी 400 ml वापरायचे तुम्हाला 200 लिटरच्या टिपासाठी। सोबत तुम्हाला एक कीटकनाशक वापरायचे। कीटकनाशक वापरताना तुम्ही ऍसिपेटचा वापर करू शकतात। ऍसिपेट वापरताना 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 400 ग्रॅम 200 लिटरच्या टिपासाठी घ्यायचंय आणि एक सिलिकॉन बेस चांगली स्टिकर वापरू शकता। इथं तुम्ही सिबा न्यूट्रिसिटिकलची जी AP80 या नावाने सिलिकॉन बेस स्टिकर भेटते, तिचा जरी वापर केला तर अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तिथं दिसून येईल। त्याचनंतर जी ड्रिप ऍप्लिकेशन किंवा याचाच वापर जर तुम्ही तुमच्या कांद्यांना ड्रिप बसवली नसेल तर याच गोष्टींचा अवलंब तुम्ही पाटपाण्यानं सुद्धा करू शकतात। आता पाटपाण्यानं सोडताना एक काळजी शेतकऱ्याने घ्यायची, 200 लिटर असेल किंवा 100 लिटर असेल, ते पाणी जे द्रावण तुम्ही तयार करणार आहात ते द्रावण आहे, त्याला समजा 100 लिटरचा तुमचा टिप असेल, त्याला तुम्ही पुढे कॉक बसवलेला असेल, तो कॉक स्लोली चालू करून द्यायचा आहे आणि आपल्या पाटपाण्यानं जिथून ज्या पिल्वर मधून आपलं पाणी सुटतं तिथं आपण आपला ड्रम ठेवून द्यायचा आहे, ज्याच्या साह्यातून आपल्या पूर्ण जमिनीमध्ये हे पाणी जाणार आहे। आता जो डोस मी सांगणार आहे हा एकरी प्रति एकर ह्या हिशोबाने सांगणार आहे। तर या डोस मध्ये माझ्यासमोर जे तुम्हाला दिसतंय हे आहे पोटॅशियम मॅग्नेशियम ऑक्साईड, ज्याच्यामध्ये 23% पोटॅशियम आणि 10% मॅग्नेशियम ऑक्साईड येतं। तर सिबा न्यूट्रिसिटिकलचं अतिशय जबरदस्त हे प्रोडक्ट आहे। हे प्रोडक्ट आपल्याला 5 किलो प्रति एकरी घ्यायचंय। सोबतच तुम्हाला हा जो ड्रम दिसतोय आहे मल्टी K3 हे जे प्रोडक्ट आहे सिबाचं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामुळे पोटॅश अपटेक होतं आणि आपल्या पिकाला जबरदस्त कलर येतो। शिवाय सायझिंग सुद्धा आपल्या पिकाची अतिशय जबरदस्त दिसते, चकाकी सुद्धा वाढते। तर हे प्रोडक्ट एकरी 2 लिटर तुम्हाला घ्यायचंय आणि या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन तुम्हाला आपल्या ड्रिपद्वारे किंवा पाट पाण्याने द्यायचंय, जेणेकरून मी सांगितलेली गोष्ट म्हणजे आपल्याला जी फुगवण पाहिजे, जी फुगवण आपण अपेक्षित धरतो, ती फुगवण तुम्हाला सहज शक्य होईल। स्टे ट्यून्ड।